साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. मोदी विरुद्ध गांधी जे रणसंग्राम रंगलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचा अर्धा टप्पा जो आहे तो सरत आलेला आहे. मात्र चित्र बरंचसं स्पष्ट होऊ लागलेलं आहे. या चित्रामध्ये आता शेवटचे 4 टप्पे आणखी रंग भरणार आहेत आणि अखेरीस केंद्रात सत्ता कुणाची येणार तेही स्पष्ट होणार आहे. काँग्रेस यावेळेला पुन्हा एकदा मुसंडी मारत आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं आहे. मुळात काय कारणं आहेत? काँग्रेस का म्हणून यशस्वी होताना दिसतं आहे, का म्हणून अपयशी होताना दिसतं आहे, काँग्रेसमधली अंतर्गत जी धुसफूस आहे तिची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, साम टी व्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मुळात तुमची निवडणूक पार पडलेली आहे आणि तुम्हाला नांदेडमध्ये अगदी देशातले सर्वोच्च नेते तुमच्याकडे सातत्यानं ठाण मांडून होते आणि तुम्हाला टार्गेट करत होते. का अशी, म्हणजे अशोक चव्हाणांची एवढी भीती का? तेच मला कळत नाही. अशोक चव्हाणांची भीती वाटू लागली आहे भाजपला, अशी परिस्थिती पाहायला मिळते. मागेही सुद्धा 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला माझ्यावर खूप प्रयोग करण्यात आला. नरेंद्र मोदी तर मला विसरतच नाही. दर 5 वर्षाला त्यांना माझी आठवण येतेच. आणि तसंच त्याही वेळेस मी चांगल्या मताधिक्याने महाराष्ट्रातून निवडून गेलो. आणि याही वेळेस ह्यांनी किती प्रयत्न जरी केला तर लोक आमच्याबरोबर आहेत. कारण की रोजचं नातं आहे, रोजचे संबंध आहे, सुखादुःखामध्ये आम्ही लोकांच्या बरोबर राहिलेलो आहोत. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांनी जे काही लोकांना सांगितलं, जे काही अभिवचन दिलं, ज्या काही गोष्टी घोषणा झाल्या त्या प्रत्यक्षात उतरवल्याच नाहीत आणि डिलिव्हरीज काही नाही आहे. त्यामुळे लोकांना दिसतं आहे की हे फक्त बोलणारं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्यक्षात काम करते काँग्रेस. काँग्रेसचा अनुभव गेल्या 30, 35, 40 वर्षातला आणि भाजपचा या 5 वर्षातला अनुभव लोकांना फरक दिसतो आहे. आणि फार काळ जर भाजपच्या हातात जर देश राहिला तर प्रचंड नुकसान लोकांचंही होईल आणि देशाचं होईल, ही जाणीव लोकांना आहे. सर, मुख्यतः या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांचा वापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करून घेत आहे. बोलविते धनी जे आहेत राज ठाकरेंचे ते काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत, असा जो आरोप होतो आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? चुकीचं आहे. खरं म्हणजे मला हा विषय अगोदर म्हणजे ज्यावेळेस आम्ही मित्रपक्षांची आघाडीची चर्चा सुरू होती त्यावेळेससुद्धा मी स्पष्ट केलं होतं की मनसेची आमचा कुठल्याही प्रकारचा आघाडी किंवा अलायन्स होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आयडियोलॉजिकल खूप फरक आहे. त्यांची विचारसरणी आमच्या विचारसरणीमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे आघाडी त्यांच्यावर करायची नाही हा तत्त्वता निर्णय आम्ही घेतला होता. निवडणुकीमध्ये ते जे फिरत आहेत त्यांचंही मत मोदींच्या विरोध आहेत, अमित शहाच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यामुळे ते फिरत आहेत, त्यांची भूमिका घेत आहेत. ते त्यांच्या विरोधात बोलत आहेत याचा अर्थ ते आमच्याबरोबर आहेत, हे समीकरण चुकीचं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांची भूमिकासुद्धा मोदींच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध मोदींना, आमचा विरोध या शासनाला आहे. याचा अर्थ आम्ही एकत्र आहोत, हे समीकरण चुकीचं आहे. मुख्यतः तुम्ही राज ठाकरेंना बरोबर घ्यायला नकार दिला म्हणून राज ठाकरे यावेळेला आघाडीबरोबर नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत होती, राष्ट्रवादी काँग्रेसने त्या दृष्टीने राज ठाकरेंशी बोलणी सुरू केली होती, मात्र तुम्ही विरोध केला, अशा स्वरूपाचं एक चित्र तयार होतं. ते काँग्रेसमधल्या बहुतांश ज्येष्ठ नेत्यांची भूमिका वेगळी होती. व्यक्तिगत विरोधाचा प्रश्न नाही आहे. पक्ष म्हणून मनसे आणि काँग्रेस हे असे समीकरण होऊ शकत नाही. त्यांची भूमिका राज्यातली, त्यांची आयडियोलॉजिकल त्यांची जे काही पद्धत आहे ती आम्हाला मान्य नाही आहे, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मुळात त्यांची आयडिओलॉजी तुम्हाला मान्य नाही, पण सध्या त्यांना तुमची आयडिओलॉजी मान्य आहे. तुमचा विरोधक म्हणजे तुमचा शत्रू हा त्यांचा शत्रू आहे सध्या. त्यांनी काँग्रेसचा प्रचार कुठेही केलेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना काही सांगायचा प्रश्न उद्भवत नाही. ते मोदींच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट आहे की हा माणूस योग्य नाही. देशामध्ये हुकुमशहा वृत्तीचा माणसाला आपण पुन्हा ताकद द्यायची नाही. अमित शहाच्या एकंदरीत जे काही त्यांची भूमिका आहे अमित शहांच्या बाबतीमध्ये तीसुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे की हा माणूस उचित नाही, योग्य नाहीच आहे. त्यामुळे त्यांचा विरोध जो आहे तो मोदी आणि अमित शहाच्या प्रवृत्तीला आहे आणि म्हणून ते भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन उतरलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे, आमची भूमिका वेगळी आहे. पण शेवटी दोघंही मोदीच्या विरोधात आहेत. अगदी दोघंही मनसे मोदींच्या विरोधात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मनापासून दोघं विरोध करतायत. म्हणजे तुम्ही जितक्या जोरकसपणे करतायत तितक्याच जोरकसपणे राज ठाकरे करतायत. राज ठाकरेंचा फायदा होतोय मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला?
नेमकं नाही, आम्हाला फायदा होण्याचा किंवा नुकसानचा प्रश्न नाही आहे, पण भाजपला मात्र नक्कीच नुकसान होतं हे नक्की सांगू शकतो. पण असं काय घडलं तुम्हाला? तुम्ही 5 वर्षापूर्वी तेच भाजपचा प्रचार करत होते, भाजप किती चांगलं आहे, मोदी किती चांगले आहेत, त्यांनी गुजरात किती चांगलं केलं, अशा स्वरूपाचं चित्र त्यांनी उभं केलं. आणि त्यांनी तर क्लिपिंग दाखवलं ना, मी जे मला जी माहिती येते समोर, त्यांनी मोदींनी केलेल्या भाषणाच्या क्लिपिंग दाखवल्या 5 वर्षापूर्वी. त्यांनी ज्या सबका साथ सबका विकास या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. नंतर मग चौकी देश का चौकीदार म्हणून त्यांनी आपल्याला संबोधित केलं. एक नाही 10 घोषणा त्यांनी ज्या दिल्या. आणि आजची परिस्थिती काय ही तुलनात्मक माहिती लोकांसमोर ठेवली. लोकांना पडतं हे जे खोटं बोलले सगळे, काही झालं नाही यातलं. अगदी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं लोकांना पडतं येते. सर, एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचा भाजपला असलेला विरोध आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या अंतर्गत असलेली धुसफुसी ही पण चर्चेचा विषय जो आहे तो पूर्ण या निवडणुकीत बघितला. नगरमध्ये जर आपण बघितलं, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही प्रकारे धुसफूस अजिबात नाही. सुरुवातीला जागा वाटपासंदर्भात 1-2 ठिकाणी प्रॉब्लेम होते, पण ते काही मिटू शकले नाही. जर नगरचं उदाहरण वस्तुस्थिती आहे, नगर आम्हाला जागा पाहिजे होती, पवारसाहेबांची भूमिका तशी नव्हती आणि त्यावेळेस नगरचा विषय होऊ शकला नाही. त्यामुळे नुकसान नगरमध्ये झालेलं आहे, त्यांचंही होतं आहे. मला माहीत शेवटी आता निकाल काय लागतो हा पुढचा विषय आहे, परंतु त्यावेळेस हा विषय तितकाच महत्त्वाचा होता. आणि बस ती जागा जर सोडली तर बाकी ठिकाणी फारसा कुठं मतभेद झाला नाही. उलट 27 जागा आम्ही लढतो, 21 जागा त्या लढत आहेत. त्यामुळे तसा काही मतभेदाचा विषय मला जाणवला. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की मताचं विभाजन होऊ द्यायचं नाही, मित्रपक्षांना सोबत घ्यायचं, आणि ते बरोबर चांगलं झालं त्याचं. अगदी मताचं विभाजन टाळण्यासाठी म्हणून आघाडी एकत्र आली, अशा स्वरूपाचं चित्र जे ते आपल्याला पाहायला मिळालं. मुळात राधाकृष्ण विखे पाटील किंवा त्यांचं कुटुंब यांच्यावर कारवाई का नाही झाली हा प्रश्न जो आहे तो कायम आहे. आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत, मात्र त्या अगोदर घेणार आहोत छोटासा ब्रेक. बघत राहा साम TV. साम TVमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती अशोक चव्हाण सरांबरोबर. सर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबातून बंडाळी झाली अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं. राधाकृष्ण विखे पाटील स्वतः भाजपच्या कार्यालयात जाऊन प्रचार करतायत का, किंवा स्वतः अनेक प्रचार सभांमध्ये मुलाच्या ते सहभागी होत आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही झाली आतापर्यंत? ही सर्व जी काही माहिती मला जिल्ह्यातून येते आहे ती माहिती आम्ही काँग्रेस पक्षाच्या आमच्या अध्यक्ष यांना अवगत केलेली आहे, आणि योग्य वेळेस तो निर्णय काय जो घ्यायचा आहे तो घेतला जाईल. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा कारभार बघितलेला आहे आणि विरोधी पक्ष नेतेपद यावेळेला पक्षाकडे होतं. असं असताना जितकं प्रभावी विरोधी पक्ष नेतेपद जाणवायला हवं होतं ते जाणवलं नाही, आणि त्यातून भाजपबरोबर हातमिळवणी झाली अशी चर्चा ही सातत्यानं 3 वर्ष होत राहिली. मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही. त्यांनी आपापल्या परीने जे काही काम करायचं होतं त्यांनी केलेलं आहे. किती प्रभावी होतो हा कदाचित चर्चेचा विषय असू शकतो, परंतु त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे. आज प्रश्न फक्त एवढाच आहे, आजच्या स्थितीमध्ये त्यांचा मुलगा भाजपचा उमेदवार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर सातत्यानं लक्ष सर्वांचंच आहे राधाकृष्णनवर. त्यामुळे काही तक्रारी जरूर येत आहेत, मी काही नाकारत नाही, आणि आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने काँग्रेस अध्यक्षांना याची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. योग्य वेळेस निर्णय घ्यावा लागेल. पण म्हणजे फक्त राधाकृष्णन जरी, तुम्ही अब्दुल सत्तार यांनाही पक्षातून आपण बडतर्फ करतोय अशा स्वरूपाची घोषणा केली काल परवाच. मुळात अब्दुल सत्तारांच्या बाबतीत असं काय घडलं होतं की, कारण ते लॉयल कार्यकर्ते मानले जातात. अब्दुल सत्तारांना आम्ही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. बरं, मग ते जालन्यातून चालेल किंवा औरंगाबादून कुठूनही ते नाकार दिला. ते म्हणे मला उभं राहायचं नाही आहे, आणि त्यांनी काही नावं सुचवलेली होती, ती कदाचित त्याच्यावर आमचा मतभेद होता. म्हटलं नाही, त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये असलेल्या लोकांचे जे कार्यकर्त्यांचं मत आहे ते लक्षात घेण्यात आलं, आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस त्यांनी आरडाओरड सुरू केली तेव्हा त्यांना सांगितलं अजूनही तुम्हाला उभं राहायचं असेल तर उमेदवार अजूनही बदलायला मी तयार आहे. बरं. पण त्यांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे, मुख्यमंत्र्यांनी मला मदत करायचं ठरवलेलं आहे. यापर्यंत गोष्ट पुढे गेल्यानंतर मग मी थांबण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपला आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतो, मुख्यमंत्री त्यांना अनेक पद्धतीने मदत करायची भूमिका स्पष्ट करतात. ते अब्दुल सत्तार मला सांगतात की मुख्यमंत्री, म्हटलं तू काँग्रेसकडून उभं राहा, मी तुला देखील उमेदवारी देतो, उमेदवार घोषित जरी केला ते माघारी घेऊ तुला देतो. पण त्यांनी ते ऐकलं नाही, आणि मुख्यमंत्र्यांनंतर त्यांच्या वाटाघाटी ज्या काय व्हायच्या झाल्या असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर मला कुठला उपाय राहिला नाही, आणि मग शेवटी मी निर्णय घेतला की त्यांना काढून टाकावं पक्षात. अगदी. पण अब्दुल सत्तार म्हणजे हे अशोक चव्हाण गटाचे अत्यंत प्रभावी असे नेते मराठवाड्यातले ओळखले जात होते. अशोक चव्हाणांच्या पडत्या काळातही ते तुमच्याबरोबर उभे राहिले. मुळात असा एखादी नेता जो आपल्याबरोबर कायमस्वरूपी असतो आणि तो पक्षावर नाराज होतो, त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून काही अडचणी येतात?
प्रदेश अध्यक्ष म्हणून माझी भूमिका इम्पार्शल राहिली पाहिजे, निपक्षपाती राहिली पाहिजे, ही लोकांची अपेक्षा स्वाभाविक आहे. त्यामुळे मला जरी माझा माणूस जवळचा जरी असला तर पक्ष मला हा महत्त्वाचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला पक्षावर तडजोड करता आली नाही पक्षाच्या हिताच्या विरोधामध्ये, आणि त्यामुळे मी शेवटी निर्णय घेतला काढून टाकण्याचा. सर, सध्या भाजप शिवसेना मोठ्या प्रमाणावर टीका काँग्रेसवर, राहुल गांधींवर करते असं स्वरूपाचं चित्र आहे. पण तुमच्याच काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपद असताना हिंदू दहशतवाद हा शब्द जो आहे तो चर्चेला आला खूप मोठ्या प्रमाणावर. त्यातून प्रज्ञा सिंग, ज्या साध्वी म्हणून ओळखल्या जातात, त्याही महाराष्ट्राच्याच कारागृहात होत्या. करकरेंबद्दलचा एक अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केला, वक्तव्य केलं. कसं बघतात त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही? अतिशय भयानक आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांचं जे वक्तव्य आहे ते भाजपच्या विचारसरणीचं प्रतीक आहे. त्यांनी जे सांगितलं, करकरेंचा मृत्यू हा माझ्या शापामुळे झालेला आहे, म्हणजे ह्यांना कसाब चालतो का, भाजपची विचारसरणी ही कशा पद्धतीने काम करते आहे, साध्वी प्रज्ञा सिंग हे त्याचं प्रतीक आहे. आणि ज्या व्यक्तीला देशातील बॉम्ब ब्लास्टमध्ये नाशिकच्या घडलेल्या प्रकरणामध्ये ज्या अक्युज्ड आहेत, अशा व्यक्तीचं विधान, बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये त्यांचा पुढाकार, ह्या सगळ्या वक्तव्यामध्ये करकरेंच्या बाबतीमध्ये कोणी विचारही करू शकत नाही. देशामध्ये आपले मग डिफेन्स फोर्सेसचे जवान असतील, आपले अधिकारी असतील, किंवा आपले पोलीसचे अधिकारी, ATSचे चीफ म्हणून करकरे होते. लोकांच्या मनामध्ये नितांत आदर आहे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, प्राणाची बाजी लावली, आणि अतिरेक्यांना खात्मा करण्याकरता ते मागे पुढे जीवावर उदार झाले. त्यांच्या बाबतीमध्ये मी त्यावेळेस 26/11च्या नंतर मी मुख्यमंत्री झालो. तो सर्व कालावधी मी जवळून अनुभवलेल्या लोकांच्या तीव्र भावना मला माहिती आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रभक्ती, देशभक्ती काय आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. देशासमोर कुठलाही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही, लोकांची भूमिका आहे. असं असताना भाजपचं देशभक्तीचं जे काही भूमिका दाखवल्या जाते, पुलवामाचा उपयोग जो केला जातो, सर्जिकल स्ट्राईकचा जो केला जातो, हा किती पोकळ आहे हे साध्वी प्रज्ञा सिंगच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालेलं आहे. भाजपची विचारसरणी दाखवायची जात वेगळे आणि खायचे जात वेगळे अशी आहे त्याची प्रचिती आता लोकांनी. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वक्तव्याचं किंवा त्यांचं समर्थन करतायत, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. उलट निवडणूक आयोगाने तिची उमेदवार रद्द केली पाहिजे. कायदा काय जरी म्हणत असला तर विशेष निर्णय घेऊन त्यांची उमेदवार रद्द करावी, आणि भाजपमध्ये खरीच हिंमत असेल त्याला पक्षातून काढून टाकावं. सर, पण प्रज्ञा सिंगांचं म्हणणं आहे की ज्यावेळेला त्या कारागृहात होत्या त्यांच्यावर अत्यंत अत्याचार झाले, आणि अत्यंत टोकाच्या स्वरूपामध्ये त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले कैदी म्हणून, आणि त्यामुळे त्यांचा जो एक उद्वेग होता तो बाहेर पडला. कसाबशी नेमकं कसं वागावं, साध्वी प्रज्ञा सिंगची नेहमी कसं वागावं, एका अतिरेक्याकडून माहिती काढण्याकरता ज्या योग्य मार्गाने जे करणं अपेक्षित आहे ते केलं पाहिजे, आमचं असंच म्हणणं आहे. शेवटी कसाबला फाशी झालीच. अगदी मुद्दा एवढाच आहे. दयामाया कसली हो, देशाच्या बाबतीमध्ये तुम्ही बॉम्ब ब्लास्ट घडून आणता, तुम्ही लोकांवर गोळीबार, बेछूट गोळीबार करता. त्या ठिकाणी आज आपण पाहतोय परदेशामध्ये आज जे प्रकरण घडलेलं आहे, आपण पाहिलं किती लोक मारल्या गेली श्रीलंकेमध्ये. हे काय चाललं, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळे घातपात जे होतात, अतिरेकी कारवाया होतात, त्याच्याकडे तेवढ्याच हिमतीने जोरदारपणे प्रतिहल्ला करून त्या लोकांना संपवलं पाहिजे. ह्यातच हित देशाचं जगाचं आहे. तर मग आपलं धोरण मवाळ का असावं या बाबतीमध्ये, असू नये आमची धारणा आहे. सर, मवाळ धोरण नसावं, त्या स्वरूपामध्ये कारवाई झाली, आणि त्यातून हिंदू दहशतवाद हा मोडून काढण्यामध्ये काही प्रमाणावर तत्कालीन दहशतवादाला हिंदूही म्हणत नाही, मुस्लिमही म्हणत नाही. दहशतवाद आहे, त्याच्यामध्ये कुठले लेबल कुठल्या समाजाच्या जातीचं असल्याचं कारण नाही. अगदी आपण असं धरून चालूयात की जे आक्रमक होऊ पाहत होते एका समाजाचं, त्यांना तुम्ही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या काळामध्ये समाजाचं म्हटलेलं नाही, समाज धर्म आहे. दहशतवादी हा कुठल्याही जातीचा समाज असला तरी तो देशाच्या विरोधी कारवाया कृती करतोय म्हणून तो दहशतवादी आहे. त्याला जातीचं टॅग लावून त्याला कुठे समर्थन कोणी करू नये अशी माझी भूमिका आहे. अगदी मूळ तुम्ही कोणाला टॅग जरी लावलेला नसला तरी तुम्हाला टॅग लावण्याचा प्रयत्न हा तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुम्ही सत्तेतून बाहेर असतानाही झाला. मग तो आदर्शाचा असेल किंवा इतर प्रकरणांमध्ये असेल. आणि इतकंच नाही, पुढच्या काळामध्ये मग विरोधकांना ईडीची भीती दाखवली गेली, CBIची दाखवली गेली, आणि त्यातून विरोधक कमकुवत झाला अशा स्वरूपाचं चित्र उभं राहिलं. तुम्हाला असं वाटतं की ED आणि CBI यातून विरोधकांचा जो एक आक्रमकपणा होता तो कमी करण्यामध्ये कमी झालेला नाही, उलट तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे.
भीती दाखवण्याचे त्यांचं जी काही एकंदरीत रणनीती भाजपची आहे ती विरोधकांना संपवलं पाहिजे. वैचारिक लोकांना निर्णय घेऊ द्या. लोकशाहीमध्ये कोणाला निवडून द्यायचं न द्यायचं हा लोकांचा हातातला विषय आहे. निवडणुकीमध्ये लोकांना जे आवडतं लोक त्यांना मतदान करतात. पण हे लोकशाहीच्या रिंगणाबाहेरच विरोधकांना फेकण्याचा यांचा जो प्रयत्न आहे आणि त्यामधून मग सरकारी यंत्रणेचा पूर्ण दुरुपयोग चाललेला आहे. म्हणजे एकतर ईडीचा चालला आहे, CBIचा चालला आहे, इन्कम टॅक्सचा चालला आहे, पोलिसांचा चालला आहे. या सगळ्या यंत्रणा जणू काही ह्यांच्या स्वतःच्या घरच्याच यंत्रणा आहेत अशा पद्धतीनेचा वापर चालला आहे. आणि दुर्दैवाने अधिकारी घाबरतात. अधिकाराने पटत नाही आहे, पण एवढा दबाव आणि प्रेशर आहे की जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू, तुमच्या बदल्या करू किंवा तुम्हाला नको त्या ठिकाणी तुमची पोस्टिंग करू. हा सगळा प्रयोग सुरू आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाजपच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये, शिवसेनेच्या विरोधामध्ये आमचा लढा तीव्र राहणार आहे. वाटतं आमचं काही जरी झालं तरी आमची शेवटी तत्त्व म्हणून, काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी म्हणून आम्ही यांना घाबरणार नाही. अगदी. पण तुम्ही भाजपच्या विचारसरणी विरोधात, मोदींच्या विचारसरणी विरोधात म्हणून आक्रमक आहात. इतकंच नाही तर ज्या स्वरूपामध्ये दबावतंत्र आहे त्याच्या विरोधात तुम्ही आक्रमक आहात. मात्र जर मराठवाड्यातून, तुम्ही स्वतः मराठवाड्यातून येतात, आज मराठवाड्यातला पाणी प्रश्न बघितला, शेतीचं प्रश्न बघितले, तर यावर पूर्ण या प्रचारसभांमध्ये कुठेही मुद्दा केला गेला नाही असा एक जो आरोप होतोय त्याकडे तुम्ही कसं? नाही, बिलकुल केलेला आहे. कालच मराठवाड्यामध्ये होतो, औरंगाबादला गेलो, जालन्याला गेलो आणि काल पुण्यामध्ये होतो, साताऱ्यामध्ये गेलो होतो. दुष्काळाचा विषय जोरात घेतलेला आहे. म्हणजे दुष्काळाची फक्त औपचारिकता नावाला पूर्ण केलेली आहे. दुष्काळ घोषित केला, पण दुष्काळानंतर, घोषणा झाल्यानंतरची लोकांना मदत करायला पाहिजे. प्यायचं पाणी अनेक ठिकाणी नाही, टँकरची उपलब्धता अनेक ठिकाणी केलेली नाही आहे, रोजगार हमीची कामं राज्यात अनेक ठिकाणी सुरू झालेली नाहीत, हाताला काम नाही आहे. त्यामुळे दुष्काळ हा मेजर मुद्दा आहे. हा प्यायला पाणी नाही. आज फक्त निवडणुका सुरू आहेत, कोणी पाण्याचं बोलायला तयार नाही. गावात जा, टँकर नाही साहेब, प्यायला पाणी नाही, विहीर अधिग्रहण केलेली नाही आहे काही. म्हणजे लोकांचा जो काही आक्रोश आहे तो आता या सगळ्या निवडणुकीमुळे पाहायला मिळतो आहे. आणि लोक सरकारच्या बाबतीमध्ये तीव्रपणा दाखवत आहेत, नाराजी मोठी आहे. लोकांचं म्हणणं यांनी फक्त घोषणा, औपचारिकता केलेली आहे पूर्ण दुष्काळ घोषित करण्याची, नंतर काही नाही. कर्जमाफीचे पैसे अजून लोकांना पोचलेले नाहीत. अजूनही त्याचे म्हणजे जुनं कर्ज फिटलेलं नाही, नवीन कर्ज मिळत नाही. एवढी वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. मुळात एकीकडे भाजप राज्यामध्ये प्रचार करत असताना पवारांवर टीका करताय आणि थेट मग गांधी कुटुंबावर टीका करताय, अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला ते टार्गेट करताय अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. मुळात का म्हणून फक्त गांधी कुटुंबाला या पूर्ण प्रक्रियेमध्ये टार्गेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत? का म्हणून गांधीच फक्त चर्चेचा मूळ मुद्दा झाला? त्यांना दिसतंय की मोदींना पर्याय हा राहुल गांधीच असू शकतो. गांधी परिवारच हा, ज्यांच्या बाबतीमध्ये पूर्ण देशामध्ये एक सहानुभूती आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांचं त्या ठिकाणी, मग राहुल गांधी असतील, राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दहशतवादी विरोध लढता लढता त्यांनी आपलं प्राणसुद्धा दिले. तर लोकांच्या मनामध्ये इंदिराजींची छवी आजही कायम आहे. प्रियंका गांधीला पाहिल्यानंतर लोकांना इंदिराजींची आठवण येते की ज्या पद्धतीने इंदिरा गांधीने कणखरपणे देश चालवला, राज्य केलं, देशाला खूप ताकद दिली, आंतरराष्ट्रीय फोरमवर सुद्धा देशाची खूप त्या ठिकाणी उंची वाढली, भरपूर कामं इंदिराजींनी केली होती. तर मला वाटतं की प्रियंका गांधीला पाहिल्यानंतर लोकांना इंदिराजींची आठवण येते. राहुल गांधींच्या एकंदरीत कामास्वरूपात तरुण आहेत, खूप काम करायची इच्छाशक्ती आहे, पॉलिटिकल विल आहे, संपूर्ण देश पिंजून काढत आहेत. त्यामुळे त्यांना भाजपला वाटतं की नेतृत्व संपवलं तर मग देशामध्ये पर्याय, असं सर्वमान्य पर्याय उपलब्ध होणार नाही काँग्रेसकडे, आणि म्हणून टार्गेट त्यांना करण्यात आलेलं आहे असं माझं मत आहे. सर, टार्गेट त्यांना केलं जात आहे, पण गेल्या 5 वर्षामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांना ज्यावेळेला टार्गेट केलं गेलं आणि ज्यावेळेला भाजपच्या मंत्र्यांवर आरोप झाले किंवा सेनेच्या मंत्र्यांवर आरोप झाले तर त्यांच्यावर कारवाई काही होताना दिसली नाही. मात्र काँग्रेसमध्ये ज्या वेळेला नेत्यांवर आरोप झाले त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली. म्हणजे अगदी अशोक चव्हाणांवर पण काँग्रेसनं कारवाई केली आदर्श प्रकरणामध्ये. आता असं वाटतं की काँग्रेसनं त्यावेळेला आतताईपणा केला, काँग्रेसनं त्यावेळेला थोडा विचारपूर्वक निर्णय करायला. मी काही भाजपने त्यांच्या सगळ्या चुका लपवण्याकरता किंवा त्यांच्या मंत्र्यांना समर्थन देणं हे उचित अजिबात नाही. माझ्यावर झालेला विषय जो आहे तो अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे त्या खरं काय खोटं काय माझं स्पष्टच भूमिका, तो ॲक्सिडेंट होता हे मी मागेच अनेक वेळा बोललेलो आहे. आणि त्याचा दुरुपयोग विरोधी पक्षाने मला टार्गेट करून मला पदावरून काढण्या इतपत वातावरण निर्माण करण्याचं काम त्यावेळेस केलं आणि पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता. हा त्यातला एक भाग झाला. परंतु चुकीचं काम मग तो कुठल्याही पक्षातला, आमच्या काँग्रेसमध्ये
चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला कुठलं समर्थन द्यायचा प्रश्न उद्भवतो, हे धोरणच आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्याला आपण क्षमापित करावं किंवा त्याच्या पाठराखण करावी अशी भूमिका काँग्रेसने कधी घेतली नाही. या उलट भाजपची भूमिका काही करा, नंतर पाहून घेऊ आपण, आणि आणि त्यांना क्लीन चिट देण्याचं काम मुख्यमंत्री काय प्रधानमंत्री काय. म्हणजे प्रज्ञा सिंग सारख्या व्यक्तीला उमेदवारी देणं ही अतिशय सर्वोच्च घोडचूक आहे असं म्हणेन मी. पण करता येते, त्यांना वाटत नाही, कुठली निर्लज्जपणे म्हणते, निर्लज्जपणे रेटून चाललेलं आहे. आणि लोकांना वाटतं की एकीकडे हे चित्र आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आहे जे प्रामाणिकपणे काम करते. मला वाटतं लोकांनी ठरवायचं आहे याच्यामध्ये भाजपच्या मंत्र्यांमध्ये सहकार मंत्री असतील, पंकजा मुंडेंपासून सुभाषराव देशमुखांपासून ते अनेक मंत्र्यांच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुलना अनेक मंत्री, मी म्हणेन लोणीकरांचा विषय आहे, तर तेवढे जे त्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात जे काही गोष्टी आल्या त्या सगळ्या रेटून नेऊन त्याला बंद करून टाकले, क्लीन चिट देऊन टाकली. मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये काय किती भ्रष्टाचार लिप्त आहेत हे कालांतराने स्पष्टच होईल. त्यामुळे त्यांच्या लोकांना त्यांनी निर्णयच घेतलेला आहे, रेटून न्या, करून घ्या, भरपूर पैसे कमवा, नंतर बघू काय करायचं. अगदी रेटून न्या, पुढे बघूयात अशा स्वरूपाची मानसिकता सत्तेत असताना अनेक राजकीय पक्षांची असते. मुळात हेच रेटून काँग्रेसने नाही केलं असतं, अनेकांनी नाही. म्हणजे मी कोणत्याच पक्षाबद्दल म्हणत नाही आहे, मात्र जनता जी असते तिच्या न्यायालयात योग्य तो न्याय असतो आणि तो निवडणुकांच्या निमित्ताने मिळत असतो. आणि त्यामुळे कितीही चुका करा काही फरक पडत नाही, ही मानसिकता जरी काही राजकारण्यांची असली तरीही जनता योग्य वेळेला योग्य ते उत्तर देते. तुमच्या हातात ते उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. मतदानाच्या तारखा या समोर आहेत आणि त्यामुळे कोण योग्य कोण अयोग्य, काय चुका केल्या आणि कोणाला योग्य ती शिक्षा द्यायची आहे ते मतदार म्हणून तुम्ही ठरवायचं आहे. योग्य वेळेला मतदानाला जा, तरच हे भविष्य जे आहे देशाचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं ते घडू शकेल. सर, आज साम टी व्हीला जी तुम्ही वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.